आखाती देशातील युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर भारतावर देखील झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये देखील त्याचे परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत। मागील 3 ते 4 दिवसांपासून पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर पेट्रोल पंपावर विक्रीसाठी आलेलं पेट्रोल काही तासातच जे आहे ते संपून जात आहे। त्यामुळे पेट्रोल पंप अशा पद्धतीने बंद करण्याची वेळ जी आहे ती आता पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे। अनेक पेट्रोल पंपावर सध्या अमरावतीच्या पेट्रोल नाही आहेत। सध्या मी अमरावतीच्या इरविन चौक ते पंचवटी चौक दरम्यान असलेल्या अग्रवाल पेट्रोल पंपवर आहेत। या भागातलं सर्वात मोठं हे पेट्रोल पंप आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पेट्रोल टाकण्यासाठी जी आहे ती ग्राहकांची गर्दी असते, परंतु रोज मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पेट्रोल नागरिकांकडून खरेदी केलं जातं। 200 रुपयाऐवजी 400 असेल किंवा मग 600 रुपयांपर्यंत नागरिक पेट्रोल टाकतात। त्यामुळे पेट्रोल संपलेलं आहे, पेट्रोल केव्हा मिळणार अशा आशेने या ठिकाणी नागरिक आलेले आहेत। ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे त्या ठिकाणी मात्र जी आहे ती मोठी गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल नाही त्या ठिकाणी असे लोक जे आहे ते टँकर केव्हा येणार याची वाट पाहते। आपण बघू शकतो सकाळची सध्याची वेळ आहे। कोणी नोकरदार वर्ग असेल किंवा कामावर जाणारे मजूर असतील, व्यावसायिक असतील, त्यांना जायचं याचा फटका बसते। आपल्यासोबत काही नागरिक आहे। काका, कुठनं आले तुम्ही? काय परिस्थिती आहे सध्या शहरात? का कुठंच पेट्रोल नाही भेटून राहिलं। फिरून राहिले इकडे 4-5 पेट्रोल पंप फिरलो मी सकाळपासून। गाडीत पेट्रोल बिलकुल नाही, गाडी ड्राय झाली आहे। आता काय गाडी हातात घेऊन जात आहे घरी, दुसरं काय करावं? आता काहीच पेट्रोल नाही? नाही, काही नाही, खाली आहे, ड्राय झाली आहे गाडी। किती पेट्रोल पंपांवर तुम्ही गेले? मी 4 पेट्रोल पंपवर गेलो। हे 2 जयस्तंभचे, एक रुक्मिणनगर आणि एक इथं आलो। किती गर्दी आहे? म्हणजे किती वेळ लागते पेट्रोल पंपावर थांबलं तर पेट्रोल टाकायला? कमीत कमी 1 ते 1.5 तास तर लागतेच, जास्त पण कमी नाही। नक्कीच आपण बघू शकतो या भागातले जवळपास 5 ते 6 पेट्रोल पंप आहेत। त्या ठिकाणी पेट्रोल नाही, त्या ठिकाणी पेट्रोल आहे, त्या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे। काय परिणाम झालेला आहे युद्धाचा? पेट्रोल मिळत नाही तशी चर्चा आहे। भैया 10-12 पेट्रोल पंप पे गया मैं, बहुत तकलीफ है पेट्रोल की भैया, और क्या बोलूँ मैं आपको। क्या कहना है पेट्रोल पंप वालों का? ये तो बंद करके रख रहे हैं, देखो आपके सामने खुद ही बहुत तकलीफ हो रही है। हर जगह पे बस भीड़ दिख रही है, कहाँ जाना इंसान ने बताइए। सकाळच्या वेळेला जे आहे ते आपलं काय म्हणणं आहे तुमचं? सरकारजवळ 60 दिवसाचा साठा आहे, तर मग एवढी गर्दी कशी काय? हा प्रश्न आहे ना लोकांचा, हां नाही का? आम्ही इकडं खूप दूरपर्यंत लाईनीमध्ये आहे। 3 दिवसापासून पेट्रोल पंप बंद आहे आणि पेट्रोलचा एक टँकर येतो, थोडंसं पेट्रोल वगैरे सगळे जण भरून जातात। काय गर्दी? या नागरिकांच्या भावना होत्या। मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर सध्या पेट्रोल जे आहे ते मिळत नाही आहेत आणि त्यामुळं मोठी गर्दी सध्या अमरावतीच्या पेट्रोल पंपवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीनं नागरिक येत आहेत, पेट्रोल पंप जवळ थांबतात की टँकर केव्हा येणार, परंतु टँकर जो आहे तो आता सध्या दुपारी येणार असल्याचं या पेट्रोल पंप चालकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।